केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानाच्या अंतर्गत सिडकोनं साऊथ नवी मुंबईची स्मार्ट सिटी विकसित करण्याचा निर्णय घेतला। या स्मार्ट सिटीच्या कामांचा शुभारंभ 4 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे। या अंतर्गत खारघर, कळंबोली, कामोठे, उल्वे, द्रोणागिरी, पनवेल आणि पुष्पक नगर या 7 भागांचा 7 ठिकाणांचा विकास करण्यात येणार आहे। स्मार्ट सिटी अंतर्गत सिडको अल्प उत्पन्न मध्यम उत्पन्न गटातील 55,000 स्वस्त घरं उपलब्ध करून देईल। यासाठी सिडकोला 11,000 कोटी रुपये खर्च येणार आहे। याबरोबरच नवी मुंबई मेट्रोचा फेज 1, फेज 2, फेज 3 याचं नियोजन करून त्या दृष्टीने या परिसराचा विकास करण्यात येणार आहे। साऊथ नवी मुंबई स्मार्ट सिटीसाठी 50,000 कोटींची गुंतवणूक ही अपेक्षित आहे। एकूण त्याच्यात विमानतळ आहे 16,000 कोटींचं, JNPT परिसराचा विकास साधारण त्याला 8,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। राष्ट्रीय महामार्गांच्या करता 4,000 कोटी, सर्वसामान्यांच्या स्वस्त घरांसाठी 11,000 कोटी आणि नवी मुंबई मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी 11,000 कोटी रुपये अपेक्षित आहे। इसके अंदर 88 प्रोजेक्ट्स हैं जो हम ले रहे हैं। 88 पैन सिटी भी हैं, एरिया डेवलपमेंट प्रोजेक्ट्स भी हैं और फोकस है स्मार्ट ऑर्गेनाइजेशन के ऊपर। ऑर्गेनाइजेशन की अपग्रेडेशन जो सिडको की खुद की है, देन ई गवर्नेंस, ईज ऑफ बिजनेस, इन सब के ऊपर हमारा फोकस है। और इन्वायरमेंटल सस्टेनेबिलिटी, स्वच्छ भारत, क्वालिटी ऑफ लाइफ, प्लेग्राउंड्स वगैरह, गार्डन्स वगैरह देने का, इंक्लूसिव प्लानिंग जिसके अंदर हम 55,000 घर इकोनॉमिकली वीकर सेक्शन और लो इनकम ग्रुप के लिए बनाएंगे। और इसके अलावा हमारे इंफ्रास्ट्रक्चर और मेट्रो के प्रोजेक्ट।